स्टार्टिंगला पहिला मी तुम्हाला मंदिर दाखवतो। हा मंदिर खूप जुना, कॅनलला पाणी तर भरपूर आलेलं आहे। सर्वात प्रथम आपण ऊसाचं शेत बघतो, त्यानंतर आपण व्हेजिटेबल्स बघतो, जे व्हेजिटेबल्सचे रोप लावलेले आहेत। व्हेजिटेबल्सचे रोप बघितल्यानंतर आपण हिरवागार नेचर बघतो। मोस्टली इथं जास्त करून ऊसच होतो, कारण कारखान्याजवळ हा, इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे। तर गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत? बरेत ना? स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आपण अनेक पर्यटक स्थळामध्ये फिरत राहतो, पण आज आपण कुठे फिरणार नाहीये। तर आज आपण आपल्या गावी आलोय, बारामतीला। बारामती तालुका, जिल्हा पुणे, गाव पंधरे। तर पंधरे गावामध्ये येण्याचं मुख्य रिझन म्हणजे आपण आपला फॅमिली फंक्शन करण्यासाठी इथे आलो आहेत। खूप लोक, आपले रिलेटिव्ह आहेत, आपले नातेवाईक आहेत, ते इकडे आपल्याकडे पंधरे गावामध्ये जमा होतात। आता जसं की काही बारामतीवरून आलेत, काही पनवेलवरून आलेत, काही वसईवरून आलेत, काही अलिबागवरून आलेत, परत बोलायचं गेलं तर काही पुणेपासून आलेत। तर असे हडपसर एक गाव आहे, परत अजून खूप सारे एरिया आहेत, त्या तिकडचे सर्व पाहुणे आज आपण एकत्र जमा झाले आहेत। आपण पंधरे गावामध्ये आहे, पण जो आपला गाव आहे तो पवईमाळ आहे। तर पवईमाळमध्ये सर्व एकत्र जण इथे आपण आलेलो आहेत। इथे आपलं फॅमिली फंक्शन होणार आहे आणि इथे खूप आपण मजा करतो, त्याला आपण म्हणजे भंडारा बोलतो। तर तो भंडारा कार्यक्रम इथे होणार आहे। तर आज संध्याकाळी तो कार्यक्रम आहे भंडाऱ्याचा। आता वाजलेत 1:30 आणि 4 वाजता कार्यक्रम सुरू होतो जवळपास। तर तो कार्यक्रम असा होणार आहे की तो खूपच मजा येणार त्या बघण्यासाठी। तर चला मग या व्हिडिओला आपण इथे सुरुवात करूया, लेट्स गो। स्टार्टिंगला पहिला मी तुम्हाला मंदिर दाखवतो। हा मंदिर खूप जुना आणि खूप ऐतिहासिक मंदिर आहे। ह्या मंदिराच्या मागे एक संपूर्ण हिस्ट्री आहे, ती कशी घडली मी तुम्हाला सांगतो थोडक्यात। मंदिराची घटना अशी घडली होती की एक स्त्री होती, एनकेएसएस जातीमधली एक स्त्री होती, तिचं नाव अंबाबाई असं नाव होतं। तर त्या महिलांनी तुळजापूर पासून ते पंधरे गावापर्यंत वारी केली होती चालत, आणि ती वारी जेव्हा इथे संपून आली, म्हणजे तुळजाभवानीचं मंदिर इथे बनवलं गेलं। एनकेएसएस जातीची ती एक महिला होती, तर त्यांनी ती वारी सुरू केली। वारी पूर्ण करून ते पंधरे गावामध्ये आले आणि तिकडे त्यांनी तो मंदिर बांधला। आता त्याच्या मागे खूप मोठी हिस्ट्री पण आहे, पण मला जास्त हिस्ट्री माहिती नाहीये, तो मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला। तुळजाभवानीचं मंदिर बघून झाल्यानंतर आपण उजव्या साईडला वळतो, तिथे आपल्याला एक तुळस बघायला भेटते आणि खालच्या बाजूला नंदी बैल सुद्धा बघायला भेटते। नंदी बैलच्या समोरच आपल्याला एक महादेवांचं मंदिर बघायला मिळतो आणि खाली आपल्याला शिवलिंग सुद्धा बघायला मिळते। शिवलिंगच्या जस्ट वरती आपल्याला महादेवांचा फोटो सुद्धा बघायला मिळतो। तर मंदिराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण आपल्या गावातलं वातावरण सुद्धा बघतो। इकडचा माहोल खूप भारी असतो, दगडाने आणि सिमेंटने बनवलेला घर हे आपल्याला खूप भारी वाटते बघायला। समोर तुम्ही बघू शकता, इथे घर किती भारी बांधलेले आहेत, कवळे पत्रे असतात आणि सिमेंट आणि दगडाने बनवलेला हा घर बघण्यासाठी तर खूपच भारी आहे बाहेरून। आणि जर का आपण आतमध्ये गेलो, तिथे सुद्धा खूप भारी वाटते बघायला। या साईडला जर का तुम्ही आले ना, इथे आपल्याला असे डिझाईन वाले आणि प्रोफेशनल घर सुद्धा बघायला भेटत नाहीये। इथे एकदम साधा आणि सिंपल लाईफ आपल्याला जगायला भेटतो आणि हेच आपल्याला खूप भारी वाटते। मंदिराच्या जस्ट मागे आपण गेलो तर इथे आपल्याला लक्ष्मी आईचं मंदिर बघायला मिळतो। हा मंदिर खूप जुना आणि ऐतिहासिक मंदिर आहे। सर्वात प्रथम आपल्याला तुळस बघायला मिळते, तुळसच्या जस्ट पुढे आपल्याला लक्ष्मी आईचं मंदिर बघायला मिळतो। दर्शन घेऊन झाल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला वज्रेश्वरी देवीचा फोटो सुद्धा बघायला मिळतो।
आणि बाजूला असलेले झेंडे सुद्धा बघायला भेटतात. जसं आपण उजव्या साईडला जातो तर इथे सुद्धा आपल्याला महादेवांचं मंदिर बघायला मिळतो आणि खालच्या बाजूला साईबाबाचा फोटो सुद्धा बघायला मिळतो. आणि तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला अनेक देवांचे फोटो सुद्धा पाहायला मिळतात. तर आपण आता इथून डायरेक्ट आता जाऊया कॅनलला. तर तुम्हाला मी कॅनल दाखवण्याचा प्रयत्न करतो. कॅनलला पाणी तर भरपूर आलेलं आहे. लास्ट टाइम जेव्हा आम्ही तिथे गेलो होतो तिथे आमचा एक कार्यक्रम झाला होता, पण या वर्षी तर कार्यक्रम नाहीये, पुढच्या वर्षी कार्यक्रम आहे. तर तुम्हाला डायरेक्ट आता मी कॅनलकडे नेतो. कॅनलला तुम्हाला सिनेमॅटिक व्ह्यू दाखवेल, कारण की तिकडचा माहोलच तसा आहे. तुम्ही तिकडचा माहोल बघितला ना तुम्हाला अक्षरशः खूप भारी वाटेल. तिथे सर्वात प्रथम आपण ऊसाचं शेत बघतो, त्यानंतर आपण व्हेजिटेबल्स बघतो, जे व्हेजिटेबल्सचे रोप लावलेले आहेत. व्हेजिटेबल्सचे रोप बघितल्यानंतर आपण हिरवगार नेचर बघतो आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या, ते पण गाड्या इथून जातात. आणि शांत वाहणारी नदी जी तुम्ही बघताय त्याला आपण कॅनल बोलतो. आता कॅनलचं बोलायला गेलं तर अनेक लोक येतात, सकाळी आंघोळ करतात, त्यांनाही तिथं खूप बरं वाटते. पाणी दिसायला खदूळ आहे, पण जेव्हा आपण आंघोळ करू ना तेव्हा फ्रेश वाटतो आपल्याला. तर दादा तुम्ही मला सांगा की इथे कोणत्या प्रकारची तुम्ही शेती वगैरे करता आणि कोणत्या कोणत्या रोप तुम्ही लावलेत सध्या आता? इथं तर ऊसाची शेती होते जास्त करून, आणि हे रोप लागण आहे, हे ऊसाचे रोप असतात 15 दिवसांचे. ओके. ते रोप लागण असं म्हणतात. नाही तर कांड्यांची पण लागण असते, ही आपण रोप लागण केली. ओके. मोस्टली इथं जास्त करून ऊसच होतो, कारण कारखाना जवळ आहे, हां. इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे, त्याच्यामुळे ऊसाची शेती जास्त होते. अच्छा. तुम्हाला साधारणपणे किती वर्षाचा एक्सपिरियन्स असेल, म्हणजे तुम्ही लहानपणापासून तुम्ही इथे असायचे? नाही, मी वडिलांबरोबरच येतो हां. जास्त करून, आणि वडिलांना जास्त माहिती आहे त्याच्याबद्दल. हां. तुमचे वडील सायंटिस्ट आहेत, समोर आहेत ते वडील तुमचे? ओके. त्यांना मातीचं भरपूर हां. ज्ञान आहे. ते NCL मध्ये होते, अच्छा. दीपक फर्टिलायझर्स म्हणून आहे, ओके. सॉइल टेस्टिंग, हे सगळं त्यांना भरपूर माहिती आहे. आता आपण पंधरे गावामध्ये आलोय बस स्टँड बघायला. हा जो समोर तुम्ही स्टँड बघत आहात ते पंधरे गावाचा बस स्टँड आहे, आणि पंधरा स्टँडच्या बाजूला एक हॉटेल आहे. त्या हॉटेलात मिसळपाव खूपच भारी भेटतो आणि चहा सुद्धा एक नंबर असतो प्यायला. इथे आपल्याला फक्त आणि फक्त 5 रुपयामध्ये चहा भेटतो. इकडचा चहा म्हणजे एकच नंबर. आता आपण जाऊ डायरेक्ट मंदिरात. आता मंदिरात जो कार्यक्रम होतो तो आज आपण पाहणार आहोत, तर तुम्हाला डायरेक्ट आता मंदिरापाशी नेतो.